नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, जी की DMER मुंबई पदभरती 2025साठी बघा या ठिकाणी 2023 वर्षी झालेले प्रश्न व उत्तरे बघा या ठिकाणी आपण TCS पॅटर्न मित्रांनो घेतलेले या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करत आहोत. बघायचे की मित्रांनो, पदाचे नाव काय? औषध निर्माता मित्रांनो या पदासाठी उपयुक्त असणार आहे मित्रांनो. फार्मासिस्टचं मित्रांनो जे कोणतं पेपर आहे की 2023मध्ये TCSनं घेतलं होतं मित्रांनो. 2023 साली कोणत्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी TCSनं पेपरामध्ये विचारलं होतं आणि 2025च्या मित्रांनो भरतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकते, या प्रकारे या ठिकाणी आपण बघा आजच्या या भागामध्ये प्रश्नसंच या ठिकाणी कव्हर करत आहोत. म्हणून काय करा बघा, आजचा जो आपला हा संपूर्ण काही भाग आहे बघा, तुम्ही शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या. आणि नवीन वगैरे असाल तर बघा पहिलं बघा आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब मात्र या ठिकाणी आत्ताच करून घ्या. ओके, तर प्रश्न पहिला काय म्हणतो बघा, तर ग्रामगीता कोणी लिहिली? तर मित्रांनो बघा, ग्रामगीता या ठिकाणी कोणी लिहिली? तर बघा जे की क्रमांक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आता बघा या ठिकाणी बरेच जर म्हणतील की एवढा सोपा प्रश्न या ठिकाणी TCS विचारत नाही. तर बघा, जर तुम्हाला भरोसा नसेलच तर 2000 मित्रांनो 23ला झालेले औषध निर्माता जे की फार्मासिस्ट नावाच्या पदाचे याची मित्रांनो तुम्ही कोणतेही बघा जेवढ्या शिफ्टचे प्रश्न झाले तेवढ्या शिफ्टचे बघा तुम्ही प्रश्नपत्रिका काढून बघा. तुम्हाला मित्रांनो आपण जे या ठिकाणी आजचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो तेच बघा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणून काय करा बघा, अवश्य या ठिकाणी विश्वास करा मित्रांनो. 2023मध्ये झालेल्या बघा प्रश्नांच्या ठिकाणी बघा आपण आज बघा या ठिकाणी रिपिटेशन करत आहोत. ओके, 2023च्या. म्हणून काय करा, आत्ताच वही पेन घ्या, लिहून घ्या आणि मित्रांनो बघा सर्व काही प्रश्न तुम्ही पाठांतर करून घ्या. ओके, तर क्रमांक बघा जे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राच्या स्वरूपाला काय म्हणतात? तर कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राच्या स्वरूपाला काय म्हणतात? तर बघा क्रमांक ब जे की अनौपचारिक पत्र म्हणतात. क्रमांक ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी असणार आहे, जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके, पुढे यासोबत बघा आपल्या मित्रांनो या परीक्षेसाठी एक आम्ही बघा 2000+ प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा क्रिएट केलेला आहे. जर तुम्ही अद्याप आपला हा महाठोकळा खरेदी केला नसेल अवश्य खरेदी करा. या महाठोकळ्यामध्ये मित्रांनो बघा आत्तापर्यंत TCSने रिपीट केलेली बघा PYQ बघा TCSचे मोस्ट PYQ जी मित्रांनो GKGS व करंट अफेअर्स मित्रांनो बघा या महाठोकळ्यामध्ये आम्ही या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत बघा. जर तुम्ही हा महाठोकळा अद्याप खरेदी करा नसाल अवश्य खरेदी करा. खरेदी करण्यासाठी बघा आपला हा क्रमांक देतो तुम्हाला, जो की 7414-939007 हा आपला क्रमांक आहे मित्रांनो. या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करायचं आणि पे केलीच की स्क्रीनशॉट मित्रांनो तुम्ही नंबरच्या ठिकाणी व्हॉट्सअपवर टाकू नका. अवघ्या बघा 2 मिनिटाच्या आत मित्रांनो आम्ही हा महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देऊ. ओके, पुन्हा एकदा नंबर सांगतो बरं या ठिकाणी असू द्या लक्षात. 74 घ्या 7414-939007 बघा हा आपला या ठिकाणी क्रमांक आहे. ओके, याच्यावर 99 रुपीज पे करून स्क्रीनशॉट पाठवून टाका. तुम्हाला 2 मिनिटाच्या मित्रांनो आम्ही हा महाठोकळा देऊन टाकू. ओके, पुढे जो की पुल्लिंगी व स्त्रीलिंगी शब्द जोड्यांपैकी योग्य शब्दजोडी ओळखायची आहे बघा आपल्याला. मित्रांनो बघा या 4 जोड्यांपैकी कोणती योग्य जोडी आहे? तर दांडा व आरसा, तरुण व गोप, वर व वधू आहे मित्रांनो. बघा जो की या ठिकाणी योग्य जोडी कोणती? तर बघा जो की क्रमांक वर व वधू मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार बघा, जो की क्रमांक क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, काय करा मित्रांनो, TCS काय करतं बघा या ठिकाणी मित्रांनो, जेवढे काही तिनं पेपर घेत आहे त्या पेपरामध्ये GK व मराठी व्याकरणचे मित्रांनो एकदम साध्या आणि सरळ स्वरूपाचे या ठिकाणी बघा प्रश्नसंच विचारत आहे मित्रांनो. बघा तुम्ही काय करा या ठिकाणी जास्त प्रकारे अवघड बघा तुम्ही या ठिकाणी प्रश्नसंच पाठांतर करून उगाच वेळ वाया घालू नका. काय उगाच वेळ वाया घालू नका मित्रांनो. काय करा तर जेवढे होतील तेवढे बघा या ठिकाणी सोप्यातले सोपे प्रश्न तुम्ही करण्याचा बघा प्रयत्न करा. कोणताही असो, GKचा असो वा या ठिकाणी बघा आपला मराठी ग्रामरचा असो. ओके, तर उरलं काय तर टेक्निकल आणि मॅथ आणि रिझनिंग बघा ते देखील मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या मागेच लगेच बघा या ठिकाणी आज ते उद्याच्या व्हिडिओमध्ये
आपण जे 2023मध्ये मॅथ विचारलं होतं ते या ठिकाणी बघा कशा स्वरूपाचं आहे मित्रांनो ते देखील या ठिकाणी तुम्हाला दाखवून देऊ. ओके, तर बघा काळजी करू नका तुमच्या मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेची आम्ही एकदम परिपूर्ण तयारी या ठिकाणी चॅनलच्या मित्रांनो माध्यमातून आपण करून घेऊ. पुढे चौथा काय म्हणतो, पुढाऱ्याच्या बघा भोवती त्याचे अनुयायी असतातच हा आशय कोणत्या म्हणून व्यक्त होतो. तर पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतातच हा जो मित्रांनो आशय आहे बघा हा कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो. तर बघा जो की क्रमांक वेताळातले मागे भूतावळ बघा, वेताळाचे मागे भूतावळ, जे की क्रमांक ड बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं बघा. क्रमांक ड वेताळाचे मागे भूतावळ आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा पाचवा, एकवचनी व अनेकवचनी शब्द जोड्यांपैकी चुकीचे शब्द जोडी ओळखा. उंदीर, उंदीर मित्रांनो बघा पहिली मित्रांनो बघा या ठिकाणी चुकीची जोडी आहे मित्रांनो, कारण उंदीर या शब्दाचा अनेकवचनी शब्दसुद्धा मित्रांनो उंदीरच असतो. मित्रांनो बघा उंदीर या शब्दाचा या ठिकाणी काय तर समानार्थी अनेकवचनी शब्द देखील उंदीर आहे, या ठिकाणी उंदीर नसतो. म्हणून बघा जो की फळा फळे, राजा राजे, लांडगा लांडगे मित्रांनो हे सर्व काय बघा एकवचनी अनेकवचनी शब्द आहेत. आणि उंदीर उंदीर हे मित्रांनो बघा या ठिकाणी दोन्हीही या ठिकाणी एकवचनी मित्रांनो काय तर दोन्हीही मित्रांनो बघा या ठिकाणी काय तर या ठिकाणी चुकीचे पद आहे मित्रांनो बघा, जो की काय एकवचनी व अनेकवचनी शब्द मित्रांनो हे दोन्ही बी नाहीत. म्हणून काय आपल्या प्रश्नाचं जो की राईट आन्सर क्रमांक बघा अ, जे की उंदीर आणि उंदीर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके काय तर या ठिकाणी बघा कोणती चुकीची जोडी, तर बघा जो की क्रमांक अ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. कारण मित्रांनो बघा उंदीर या शब्दाचं जे अनेक वचन मित्रांनो ते उंदीरे होत नाही. ओके उंदीरच असतं. जर बघा या ठिकाणी जर उंदीर असतं मित्रांनो, उंदीरला जर उंदीरच असतं तर खाली मित्रांनो काय असेल ठिकाणी यापैकी सर्व या ठिकाणी असलं असतं. ओके म्हणून बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ बघा असणार आहे. पुढे विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी ओळखायची मित्रांनो, आपल्याला विरुद्धार्थी जोड्यांमध्ये अयोग्य जोडी कोणती, तर बघा जो की क्रमांक अ स्वस्त महाग, ब आहे बघा स्वच्छ आणि निश्चित मित्रांनो ही बघा जी जोडी आहे मित्रांनो ही विरुद्धार्थी जोडी आहे मित्रांनो, ही अयोग्य जोडी आहे बघा, जो की लक्षात तुम्हाला ठेवायची आहे. ओके बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके लक्षामध्ये असू द्या सर्वांच्या. खालची अस्पष्ट स्पष्ट स्वर्ग आणि नरक मित्रांनो हे सर्व काही विरुद्धार्थी शब्द आहेत. ओके विरुद्धार्थी जोडीतील अयोग्य जोडी कोणती, तर बघा यापैकी जो की क्रमांक ब स्वच्छ आणि निश्चल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतो, सातवा प्रश्न या ठिकाणी उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहे, तर बघा उत्थान गुंफा मित्रांनो बघा या काव्यसंग्रहाचे लेखक या ठिकाणी कोण, तर बघा जो की क्रमांक यशवंत मनोहर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. काय तर यशवंत मनोहर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे. पुढे आठवा काय म्हणतो, माझ्याच्याने हे काम करवते बघा, माझ्याच्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. ओके तर माझ्याच्याने हे काम करते या वाक्यातील प्रयोग कोणता, तर बघा जो की क्रमांक ड शक्य कर्मणी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे, जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके क्रमांक बघा ड शक्य कर्मणी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे नववा देवनवरी बघा, देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत, तर बघा देवनवरी मित्रांनो बघा या नाटकाचे लेखक कोण, तर बघा जो की क्रमांक प्रेमानंद गजवी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा, जो की क्रमांक काय प्रेमानंद गजवी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. असू द्या लक्षामध्ये. पाठांतर करा सर्व काय प्रश्न बरं पाठांतर करा. या आपला व्हिडिओ पाहिल्याच्या 2 तासाच्या बघा अगोदर 2 तासाच्या मित्रांनो बघा अगोदर तुम्ही या ठिकाणी काय करा, सर्व काही आपलं हे 20 प्रश्न बघा पाठांतर करा. कारण TCS काय करत आहे मित्रांनो, तिनं घेतलेले प्रश्न या ठिकाणी मोस्ट प्रश्न जे घेतले होते मित्रांनो तेच प्रश्न या ठिकाणी तिनं रिपीट करत आहे बघा. रिपीट मित्रांनो बघा ती TCSनं घेतलेले प्रश्न या ठिकाणी करत आहे बघा बार. म्हणून सर्व काही प्रश्न तुम्ही पाठांतर करा. तुमचा एक अंक बघा या ठिकाणी जाता कामा नये बघा. तुमच्या मित्रांनो एका चुकीमुळे बघा तुमचे 2 मित्रांनो 1 ते 2 मित्रांनो बघा ठिकाणी अंकासाठी तुमची पोस्ट होऊ शकते. म्हणून काय करा
निव्वळ ही रिस्क तुम्ही या ठिकाणी घेऊ नका. सर्व प्रश्न बघा तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा. ओके. पुढे पत्रा बघा, पत्रास कारण की बघा, पत्रास कारण की या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर बघा पत्रास कारण की मित्रांनो या पुस्तकाचे लेखक जो की क्रमांक ब अरविंद जगताप या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जो की क्रमांक ब अरविंद जगताप या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके. पुढे 11वा प्रश्न चालू आहे बघा. वाडा चिरेबंदी काय? वाडा चिरेबंदी मग्न तळ्याखाटी या मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? मित्रांनो बघा वाडा चिरेबंदी मग्न तळ्याखाटी मित्रांनो म्हणजे साहित्य आहे मित्रांनो या मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील आहेत? तर बघा जो की क्रमांक अ नाटक मित्रांनो बघा या प्रकारचे मित्रांनो जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं. बघा क्रमांक अ नाटक बघा या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, जे की आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा 12वा काय म्हणतो, 86व्या घटना दुरुस्ती पूर्वी भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये किती होती? बघा 86व्या मित्रांनो घटना दुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानामध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्ये होती? तर बघा जो की क्रमांक या ठिकाणी ब एकूण 10 मूलभूत कर्तव्य होती मित्रांनो. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना या ठिकाणी ठेवायचं का काय? तर 86व्या घटना दुरुस्तीपूर्वी भारतीय संविधानामध्ये एकूण किती 10 बघा या ठिकाणी मूलभूत कर्तव्य होती, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. पुढे बघा घड्याळाचा संबंध वेळेशी आहे, तर हायग्रोमीटरचा संबंध कशासोबत? बघा जर मित्रांनो या ठिकाणी घड्याळाचा सोबत जर संबंध जर वेळेशी असेल तर हायग्रोमीटरचा मित्रांनो संबंध हा बघा जो की क्रमांक आर्द्रतेशी असणार आहे, जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. काय करा बघा या प्रकारचे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. ओके. जास्तीत जास्त प्रश्न. ओके. पुढे बघा 14वा प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाला मलेरियाचा परजीवी सापडला आणि ज्याने मानवांमध्ये मलेरियाच्या परजीवींची संक्रमणामध्ये एनाफिलिस डासाची भूमिका सिद्ध केली? तर बघा मित्रांनो जो की क्रमांक ड रोनाल्ड रॉस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा मित्रांनो बघा रोनाल्ड रॉस या शास्त्रज्ञाला मलेरियाचा परजीवी सापडला आणि मित्रांनो याने मानवांमध्ये मलेरियाच्या परजीवांच्या संक्रमणामध्ये मित्रांनो ॲनोफिलिस नावाचे जी मित्रांनो डास आहे बघा या डासाची भूमिका याने सिद्ध केलेली आहे. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. बघा काय तर क्रमांक ड रोनाल्ड रॉस या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. शक्यतो तुम्ही सर्व काही प्रश्न बघा पाठांतर करत चला. ओके. पुढे ऋषी पराशर बघा मित्रांनो ऋषी पराशर यांना समर्पित प्राचीन पॅगोडा शैलीतील मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऋषी पराशर मित्रांनो यांना समर्पित प्राचीन पॅगोडा शैलीतील मित्रांनो मंदिर जे मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा जे की क्रमांक अ हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपला प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे. ओके. काय तर क्रमांक अ बघा हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. 16वा बघा पुढे एकदम बघा सोप्या प्रकारचे प्रश्न असतात मित्रांनो. टीसेस या ठिकाणी बघा नुकतीच रिपीट करत आहे, म्हणून काय करा सोपे प्रश्न बघा पहिले दुसरे तिसरे मित्रांनो जेवढे काय आहेत बघा हे सर्व काय तुम्ही पाठांतर करा. ओके. ते बघा राज्यसभेचे पहिले सभापती कोण? तर बघा जो की मित्रांनो राज्यसभेचे पहिले सभापती कोण? तर बघा जो की क्रमांक ब डॉक्टर एस राधाकृष्णन या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा जो की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. काय तर डॉक्टर एस राधाकृष्णन बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. ओके. 17वा बघा बघा ग्लायकोलिसिस बघा प्रक्रियेतून अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते जी डॅश डॅश एककात मोजली जाते. तर ग्लायकोलिसिस बघा प्रक्रियेतून मित्रांनो कोणता अल्प प्रमाणात ऊर्जा मिळते जे की डॅश डॅश एककात मोजली जाते? बघा जे की क्रमांक अ मित्रांनो क कोलिसिस बघा मित्रांनो ग्लायकोलिसिस प्रक्रियेनंतर मित्रांनो बघा अल्प प्रमाणात जी मित्रांनो ऊर्जा मिळते ती काय ATP बघा जी की क्रमांक ATP मित्रांनो बघा या एककामध्ये मोजली जाते. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके. क्रमांक बघा क जे की ATP या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढे 18वा काय म्हणतो,
भारतीय राज्यघटनेच्या खालील कोणता बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनविण्याच्या राष्ट्रपतींच्या अधिकाराशी संबंधित आहे बघा भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद विशिष्ट केंद्रशासित प्रदेशासाठी नियम बनविण्याच्या राष्ट्रपतींच्या अधिकाराशी संबंधित आहे बघा तर बघा जो की क्रमांक ड अनुच्छेद 240 या ठिकाणी आपला प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे काय राईट आन्सर बघा क्रमांक ड अनुच्छेद 240 या ठिकाणी असणार आहे पुढे भारतात कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा व मानक अधिनियम मंजूर झाला बघा मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये कोणत्या वर्षी अन्न सुरक्षा व मानक अधिनियम मंजूर झाला क्रमांक बघा अ जो की 2006 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं आहे ओके पुढे शेवटचा बघा औषधी द्रव्य सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940च्या कोणत्या कलमात सौंदर्य प्रसाधन या शब्दाची व्याख्या व्यक्त केली तर बघा मित्रांनो औषधी द्रव्य सौंदर्य प्रसाधन अधिनियम 1940च्या कोणत्या कलमामध्ये सौंदर्य प्रसाधन मित्रांनो या शब्दाची व्याख्या केलेली आहे तर बघा जो की क्रमांक ब कलम 3 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे बघा जो की लक्षात तुम्हा सर्वांना ठेवायचं बघा जो की क्रमांक बघा काय तर क्रमांक या ठिकाणी ब कलम 3 या ठिकाणी आपला प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे असू द्या लक्षामध्ये सर्वांच्या ओके तर बघा हे होते मित्रांनो आपले आजचे जे की TCSने 2023मध्ये मित्रांनो फार्मासिस्ट या पदासाठी घेतलेले बघा 20 प्रश्न संच जर तुम्हाला मित्रांनो आपला हा आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या तर व्हिडिओ पुन्हा मित्रांनो अशा एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करत राहा अभ्यास